पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे। सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरुपरंपराम् वंदे गुरुपरंपराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करतो। पूजनीय मंदाताईंना साष्टांग नमस्कार घालतो। आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। नवीन श्लोक आपण आज सुरू करणार होतो। काही प्रश्न आलेत काल की भुंजीचा हा तुम्ही आम्हाला थोडं आणखीन स्पष्ट करून सांगाल का। दुसरं चरण तुम्ही लवकर घेतलं। ईशावास्यमिदं सर्वम बरंच चाललं, पण तेन त्यक्तेन भुंजित हा जरा कालच्या काल झालं, तर आम्हाला ते सांगाल का। मग ठीक आहे, त्याचं थोडं स्पष्टीकरण आज घेऊया आपण आणि मग त्यानंतर पुढचा श्लोक आपण सोमवारला सुरू करूया। कारण उद्या भगवद्गीता आहे। आदरणीय संजीवनीताई श्रीखंडे पुणे या दुसऱ्या अध्यायाचा चित्तप्रज्ञा पूर्वीपर्यंतचा सार घेणार आहे। चित्तप्रज्ञा पूर्वीपर्यंतचा सार घेणार आहे। श्लोक क्रमांक 53 पर्यंत त्या घेणार आहेत उद्याला आणि नंतरच्या चौथ्या शुक्रवारी लक्ष्मी पानट पुणे या स्थितप्रज्ञ लक्षण घेणार आहेत। या दृष्टीने पुढचा श्लोक आपण उद्या सुरू करू। तेन त्यक्तेन भुंजितः याबद्दल आपण आज तेन त्यक्तेन भुंजिथा त्याबद्दल आपण आज बघूया। पहिले तेन शब्दाचा अर्थ बघूया। ईश्वराने निरुपाधिक ब्रह्माने म्हणण्याचं कारण नाही, म्हणून ईश वाच्यार्थाने ईश्वर, लक्ष्यार्थाने ब्रह्म नेहमी समजून घ्यायचं। उपाधी भेदाने फक्त भिन्न आहे। ईश्वर आणि ब्रह्म एकच आहे, पण ब्रह्माला जेव्हा ब्रह्मांडाच्या उपाधीचा स्वीकार करावा लागतो तेव्हा त्या ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात। आणि त्याच ब्रह्माला ज्या वेळेला जीवत्वाच्या उपाधीचा स्वीकार करावा लागतो, म्हणजे त्रिगुण स्वीकारावे लागतात, तेव्हा त्याला काय करावं लागतं, म्हणावं लागतं जीव। तेव्हा त्याला जीव म्हणतात।
जे ब्रह्म आहे तेच ईश्वर आहे आणि तेच जीव आहे. म्हणजे जीवच ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म आहे हे माझ्या लक्षात राहत नाही. ऐकलेलं असतं. काल आपण काकांचं उदाहरण बघितलंय. आळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, तलावातलं पाणी. आळ्यातलं पाणी म्हणजे ब्रह्म, पाटातलं पाणी म्हणजे ईश्वर आणि तलावातलं पाणी म्हणजे तलावातलं पाणी म्हणजे ब्रह्म, पाटातलं पाणी म्हणजे ईश्वर आणि आळ्यातलं पाणी म्हणजे जीव. आता तलावातून एक पाट काढला, पाटातून आलेलं पाणी आळ्यामध्ये गेलं. आळ्यातलं पाणी म्हणजे आपल्या देहामधला असलेला ईश्वर, त्याला जीव असं म्हणतात. पाटातलं पाणी म्हणजे ब्रह्मांडामध्ये असलेलं ब्रह्म, त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि तळ्यातलं पाणी म्हणजे निरुपाधिक चैतन्य, ज्याला ब्रह्म असं म्हणतात. आता तेन त्यक्तेन याच्यासाठी हे सगळं चालू आहे. ते मी आहे, हे सगळं मी असताना मला जागेपणी म्हणजे व्युत्थान काळी त्याचा भोग घ्यायचा कसा? प्रश्न काय आहे कालचा? थोडं सांगाल तर बरं होईल. त्याचा भोग घ्यायचा कसा? ब्रह्म कसा आहे? निर्मलम, निष्कलम, शांतम. मी कोण आहे? सांगा सांगा, मी कोण आहे? ऑफलाईन वाल्यांना विचारतोय. मी ब्रह्म आहे. मग मी कसा असला पाहिजे? निर्मल असला पाहिजे, निष्कल असला पाहिजे, शांत असला पाहिजे. आपण उलटीकडून सुरू करू, कारण माझ्या आतमध्ये मल नाही असं कोणी सांगायला काही वेळ लागणार नाही. पण मल आहे की नाही हे त्यालाच ठाऊक असतं. देहबुद्धी जेवढी गाढ असते तेवढा मल असतो. अंतःकरण जेवढं चंचल असतं तेवढा विक्षेप दोष असतो. आणि मी ब्रह्म आहे हे समजत नाही, हा आवरण दोष आहे. तिन्ही गोष्टी आम्हाला समजतात पण उमजत नाही. वेळ आली की काय होतं? वेळ आली की ती घडी आम्हाला बसवता येत नाही. काका शब्द वापरतात, सगळे जण कर्णाचे अवतार. आम्ही कोण आहोत? असावं का नसावं? काकांसारखे सद्गुरू लाभल्यानंतर आम्ही कर्णाची अवतार असता कामा नये. म्हणजे ती गोष्ट त्यावेळी सुचली पाहिजे. ती गोष्ट त्यावेळी सुचली पाहिजे. आणि माणूस काय करतो? एक प्रवाह असतो, एक वेग असतो. अंतःकरण वृत्तीबद्दल बोलतोय. त्या वेगामध्ये तो तिला कसं सांभाळायचं हे विसरून जात. मी सांगितलं होतं की सेवक सारखा शॉट सचिनने मारला होता आणि तो स्लीपरच्या डोक्यावरून सिक्सर गेला. सगळ्या स्टेडियमनी टाळ्या वाजवल्या रन्स मिळाले म्हणून. पण सचिन मानेनी नाही म्हणत होता, कारण शास्त्रीय दृष्ट्या तो अयोग्य होता, चूक होता. आउट झाला नाही, रन्स मिळाले, सगळं बरोबर, तरी मान्य कोणाला नव्हतं? सचिनला. स्टेडियमला सगळं मान्य होतं. लोकांना 6 रन मिळाले होते, आपल्या देशाला 6 रन मिळाले होते. पण त्याच्या हे लक्षात आलं की आज मी हे खेळताना जरी आउट झालो नसलो तरी जर ही सवय माझ्या अंतःकरण वृत्तीला लागली तर दुसऱ्या वेळेला मी असं खेळताना आउट होऊन जाईल, कॅच आउट होईल. कुठे? तिकडे मागे. त्यामुळे आपल्याला जेव्हा वेग असतो अंतःकरणाला वेग, त्या वेळेला त्या वेगात निर्णय अचूक घेता आला पाहिजे. आणि हे देखील जसं जमेल तसं जमता हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. काय म्हणतात? हळूहळू हे जमणार आहे. तर शांती मध्ये गच्छ श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर हा संयतेंद्रिय.
ज्ञानम दद्ध्वा परा शांती अचिरेण अधिगच्छति. पण टप्प्याटप्प्यात. श्रद्धावान, मग तत्परः, मग संयतेंद्रिय, मग पराशांती. हे टप्पे आहे त्याच्यात. आपल्याला काय वाटतं की संत एकदम शांत झाले? नव्हे, त्यांनी मेहनत केली आहे. एकदा बोलताना काका मला म्हणाले, मी आकाशातनं पडलो नाही. मी म्हटलं, काका म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणे मेहनत केली आहे. नेहमी संताला इतकं उत्तुंग करून देतो जीव, लोक, की ते म्हणजे खूप महान आणि आम्ही म्हणजे लहान. मग आम्ही ते होऊ शकत नाही असा एक मोठी खाई तयार करतो. कोण? आपणच, आपल्यात आणि गुरुत. आणि मग आपण गुरुरूप होऊ शकत. ते म्हणे मी आकाशातून पडलो नाही, मीही तुमच्याच सारख्या मनस्थितीतून कुठे आलेलो आहे, इथपर्यंत आलो आहे. पण त्यासाठी कठोर परिश्रम घेतले. काकांनी मला नेहमी कठोर शब्द वापरायला सांगितला. आत्मपरीक्षणाच्या वेळी मी म्हटलं आपलं आत्मपरीक्षण झालं पाहिजे याची काळजी घेतो. म्हणे कठोर आत्मपरीक्षण, खूप मेहनत घ्यावी लागेल. म्हणजे कठोर मेहनत. कठोर म्हणजे तिथे दया माया नाही. दया माया नाही, जराही मुलाहिजा नाही, थोडीशी सुद्धा सूट नाही. कोणी कोणाला द्यायची नाही, मी मला. असं जेव्हा जमेल त्यावेळेला मग निर्मलम शांतम, मी शांत स्वरूप होऊ शकेल. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. ते न त्यक्तेन, हे जग जर ईश्वराचं आहे असं जर मी मनापासून कबूल करतो आहे, कबूल मान्य स्वीकारतो आहे, तर मग जी घटना घडेल त्या घटनेविषयी माझी छाती फुगण्याची गरज नाही किंवा माझ्या छातीतली हवा निघून जाण्याची गरज नाही. दोन्ही गोष्टी आहेत. हो की नाही? पण होतं कसं? घटना घडली की त्या घटनेबद्दल आमची प्रतिक्रिया तयार झालेली असते, अनुकूल किंवा प्रतिकूल. आणि मग त्वमेव केवलम यातला केवलम निघून जातो आणि मग त्वमेव राहतं का? हो, तिथे होतं अहमेव. अहमेव लागून अहमेव करताची, मीच करता आहे. माझ्या घराला कोणी मोठं केलं? माझा एक मुलगा माझ्या सल्ल्याने चालला म्हणून राष्ट्रपती झाला आणि दुसऱ्या मुलांनी माझं ऐकलं नाही म्हणून चपराशी झाला. या म्हणण्याला हास्यास्पद आहे की नाही? आपण आपल्या मुलांना मोठं करतो, ही काय आहे? भ्रम आहे. आणि या भ्रमामध्ये एकदा आपण फसलो की बाहेर निघता येत नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, अनेकदा अशा गोष्टी असतात की जीव स्वतंत्र करता फक्त आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी आहे. प्रपंचातलं काहीही मिळवण्यासाठी मी स्वतंत्र करता नाही. का आणि कसा? पूर्व प्रारब्ध. एक 2 मिनिटं सांगतो. जे काही कर्म चांगले वाईट केले त्याची एक पोटडी तयार झाली, त्याला म्हणतात संचित. त्या पोटडीतून जे फलोन्मुख कर्म आहे, फलोन्मुख म्हणजे कसं? मूग आहे, डब्यामध्ये मूग आहे, त्या मुगांना रात्रभर आपण भिजवून ठेवलं, 2 रात्र भिजवून ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याला बांधून ठेवलं. त्याला आले कोंब, त्या मुगाला कोंब आले. आता कोंब आलेले मूग आपण खाऊ की डब्यामध्ये असलेले मूग आपण खाऊ? कोंब आलेले मूग आपण खाऊ. म्हणजे फलोन्मुख, उदयोन्मुख आहे की नाही ते कोंब? पेरले तर काय होईल? त्याच्यापासून झाड येईल. तसं फलोन्मुख जे कर्म आहे तेवढंच प्रारब्ध म्हणून आपल्या वाट्याला आहे. बाकीचं सगळं संचित नावाच्या डब्यामध्ये जमा राहत. मग आता मी माझं फलोन्मुख कर्म घेऊन जन्माला आलेलो आहे. मग आता तसं तसं मला फळ मिळणार आहे. माझी मुलं कशी निघतील? मी कसा निघेल?
मुलं बाळ कसे निघतील? मला लाभलेली किंवा लाभलेला अर्धांग कसं असेल? माझ्या पूर्वसंचितानुसार फलोन्मुख कर्मानुसार असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आनंदाने स्वीकारता आल्या पाहिजे. त्या सगळ्या मला आनंदाने स्वीकारता आल्या पाहिजे. पण आम्ही स्वीकारत नाही. आम्ही काय करतो? आमच्या कल्पनेमध्ये राहतो आणि मग त्या कल्पनांमधून स्वतःला सुखी किंवा दुःखी करण्याचा प्रारंभ करतो. एक मुलगी माझ्याकडे आली होती. तिला फारशी समजच नव्हती. काय नव्हती? समजच नव्हती. म्हणजे कॉमन अंडरस्टँडिंगही बरंच कमी होतं. आणि ती रडायला लागली, की मला मिळालेला नवरा कसा मिळालाय? योग्य मिळालेला नाही. त्याला फारशी समज नाही. मग मी तिला प्रश्न विचारला, तुला अमिताभ बच्चन भेटला असता का? म्हणे नाही. कलेक्टर भेटला असता का? म्हणे नाही. इंजिनियर भेटला असता का? म्हणे नाही. अगदी प्रामाणिकपणे विचार कर. जो भेटला तो योग्य भेटला की नाही? म्हणे हो. मग आता विचार कर आणि आपलं जीवन पुन्हा सुखाने प्रारंभ कर. आम्ही स्वतःबाबत अशा भाबड्या कल्पना करून घेतो आणि मग एक तर प्रारब्ध समजलं तर अशा कल्पना करत नाही. ठेविले अनंते कुठे? प्रपंचामध्ये. माणूस परमार्थात असं करतो. गुरु करतील तर पाहू, ते देतील तर पाहू, गुरु भेटतील तर करू, मी कशाला जाऊ गुरूंकडे? अरे, आणि इथे नाही, मुलीसाठी स्थळ पाहिलेच पाहिजे, आपण नाही गेलो तर कसं होईल? परमार्थ प्रारब्धाधीन नाही आणि प्रपंच प्रारब्धाधीन आहे, कर्तृत्वाधीन नाही. याचा अर्थ कर्तृत्व करायचं नाही आणि घरात बसून राहायचं असं म्हणणं नाही. पण त्याचं जे फल आहे ते मात्र त्यांनीच दिलेलं असतं. सगळा करता ईश्वर आहे. म्हणून पाणी उंचावरून खाली वाहतं, अग्नी खालून वर वाहतो, जड वस्तू वरून खाली पडते. बलवान माणूसच हुकूमत गाजवतो. हुकूमत कोण गाजवतो? बलवान माणूसच हुकूमत गाजवतो. कमजोर प्राणी हुकूमत गाजवत नाही. हरणाला कोण मारतं? त्याच्यापेक्षा बलवान. कमी बलवान कोल्हा रान हेल्याची शिकार करतो का हो? नाही करत. मग प्रपंचामध्ये जे काही होत आहे ते ईश्वराच्या इच्छेने होत आहे. मग आता आपण 3 हे घेऊया. कायदा पाळला पाहिजे. तेन त्यक्तेन भुंजीतः. जगायचं कसं हे सांगून राहिलं. भुंजीत हा शब्दाचा भुंजीत हा शब्दाचा अर्थ चालू आहे. राजा, आपण मोदी धरूया. घटनेप्रमाणे लोकांना चालणं अपेक्षित करतो आणि आम्ही तसं चाललो पाहिजे. कसं चाललो पाहिजे? घटनेप्रमाणे चाललो पाहिजे. जो घटनेच्या नियमांना धरून चालतो त्याला सभ्य असं म्हणतात. आता घटना काय सांगते? रस्त्याने डाव्या हाताने चला, इन्कम टॅक्स भरा, जीएसटी भरा, सांगते की नाही घटना? पण आपल्या शेजाऱ्याकडे जेवायचं अन्न नसेल तर त्याला पोळी नेऊन द्या असं घटना सांगते का? मग असं धर्म सांग. गुंजित हा. मग धर्म असं सांगतो. मग जो धर्म पाळतो तो घटना पाळतो. घटना पाळल्यानंतर वेगळा धर्म पाळावा लागत नाही. धर्म पाळला की घटना आपोआप पाळल्या जाते. त्यात धर्मामध्ये टॅक्स चुकवणं सांगितलेलं नाही. कर दिलाच पाहिजे. म्हणून सभ्य माणूस घटना पाळतो, सज्जन माणूस धर्म पाळतो. जो धर्म पाळतो तो घटनाही पाळतो. आणि जो अध्यात्म पाळतो म्हणजे संतांच्या आज्ञा पाळतो तो धर्मही पाळतो आणि घटनाही पाळतो. आम्ही काय केलं पाहिजे? राजाची आज्ञा पाळणं, घटना मान्य करणं याला व्यावहारिक सत्ता असं.
धर्म पाळणं याला ईश्वरी सत्ता असं म्हणतात. आणि संतांची आणि श्रीगुरूंची आज्ञा पाळणं याला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. जो श्रीगुरूंच्या आज्ञेत असतो तो धर्माच्या आज्ञेत असतोच आणि घटनेच्या आज्ञेतही असतो. म्हणून सभ्य घटना पाळतो, सज्जन धर्म पाळतो, सद्गृहस्थ धर्म पाळतो आणि संत काय करतात? आत्मप्राप्ती करता जे आवश्यक आहे ते अध्यात्म पाळतात. मग आम्ही काय करायला पाहिजे? अध्यात्म पाळलं की धर्म आणि घटना पाळल्या जातात. धर्म पाळला तर अध्यात्म पाळल्या जात नाही. खूप लोक धार्मिक असतात, आवर्तनांच्या मागे आवर्तन. श्रावण महिना आला की महादेवाच्या देवात गर्दी, श्रावण ओसरला की रुद्र करणं थांबलं. आवर्तनांच्या मागे आवर्तन चालतात. पण मी तो आहे हे फक्त पारमार्थिक सत्तेमध्ये सांगितलं जातं. म्हणून श्री गुरूंच्या शासनात जो राहील तो धर्मही पाळतो, घटनाही पाळतो. म्हणून आत्मप्राप्ती जर साधायची असेल तर श्री गुरूंच्या शासनामध्ये राहावं, म्हणजे तीनही चौकटींमध्ये राहावं. असं शक्य आहे का हो? काकांनी उदाहरण दिलं की आई वडिलांच्या आज्ञेमध्ये तो राहतो, म्हणजे तो दादाच्याही आज्ञेत राहतो, ताईच्याही आज्ञेत राहतो. तसं श्रीगुरूंच्या आज्ञेत जो राहतो तो धर्माच्या आज्ञेतही राहतो आणि घटनेच्या आज्ञेतही राहतो. म्हणून राजाच्या चौकटीतही बसतो, ईश्वराच्या चौकटीतही बसतो आणि श्री गुरूंच्या चौकटीतही बसतो. क्वचित जर इथे कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला, काही शंका निर्माण झाली, तर काय करावं? श्री गुरूंच्या आज्ञेमध्ये राहावं, बस. त्यावेळेला दुसरा विचार करू नये. कायद्यातून संधी साधूपणाने फायदा करून घेता येतो, बदमाशी करता येते. धर्मातून आपला लाभ करून घेण्याचा प्रयत्न करता येतो, तो पापाचा धनी होऊ शकतो. मात्र अध्यात्मामध्ये थोडंही इकडे तिकडे जाता येत नाही. गेला तर तो धर्माची चौकटही चुकतो, कायद्याची चौकटही चुकतो आणि मोक्षही त्याचा जातो. मग आता अध्यात्माच्या चौकटीत राहणं सोपं आहे का? काय म्हणतोय मी? बैलगाडीवाला असतो, तो थोडा वेळ रस्त्याच्या डावीकडूनही चालला आणि थोडा वेळ मधूनही गेला तरी खूप फरक पडत नाही. लोक सांगतात जरा बाजूला हो. पण वेगवान मोटरसायकलवाला जर असेल तर उजवीकडूनही गेला आणि डावीकडूनही गेला तर काही खरं नाही. आणि विमान चालवणारा असेल तर थोडंही डावी उजवी झालं तर तो भलत्या देशात जाऊन पोहोचेल. त्यामुळे पारमार्थिक सत्तेमध्ये श्रीगुरूंच्या आज्ञेमध्ये तसूभर सुद्धा मला वाटतं हा शब्द चालत नाही. श्री गुरूंची आज्ञे ही प्रमाण असते. त्या आज्ञेमध्ये, त्या चौकटीमध्ये बाकी कुठल्याही गोष्टींचा अंतर्भाव चालत नाही. मला काय वाटतं, स्वतःच्या बुद्धीचा सुद्धा खपवलेली चालत नाही. ते गुरूंनी असं म्हटलं, पण ते की नाही त्यांनी या अर्थाने म्हटलं असेल, मी की नाही आता या अर्थाने त्यांचं असं असं करतोय. अरे अरे, तू गुरु केले कशाला? त्यांचं जर तुला ऐकायचं नव्हतं तर तू त्यांना गुरु म्हणून स्वीकारलंच कशाला? आपल्याच मनाने जर वागायचं होतं आणि इतका जर तू शहाणा आहे, तुझ्याच मनाने वाग आणि जा खाईमध्ये. म्हणून गुरु सांगतात सांगतात आणि काही वेळानंतर गप राहतात. मग त्याचं जसं होईल तसं बघत राहतात. माहिती आहे सांगून ऐकत नाही. याला पुनरपि जननम पुनरपि मरणम, याला घरंगळू द्या. केवळ कायदा पाळून पैसा जमवणं हे घटनेत राहणं आहे.
धर्म पाळून पैसा जमवणं हे धर्मात राहणं आहे. आणि अध्यात्मात राहत असताना प्रारब्धाने आलेल्या पैशाचं संरक्षण करणं हे परमार्थ आहे. परमार्थात पैसा कमवू नये असं सांगितलेलं नाही. पारमार्थिक माणूस दरिद्री असला पाहिजे असा अजिबात नियम. काही काही गोष्टी आमच्या डोक्यामध्ये काय झाल्या, आटपाट नगर होतं आणि तिथे दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण दरिद्रीच असला पाहिजे हे डोक्यामध्ये काय झालंय, इतकं फिट झालेलं आहे की पैसा आहे म्हणजे मग तो ब्राह्मणच नाही. परमार्थामध्ये म्हणतात तुम्ही हत्तीच्या पाठीवर लादून न्याल, किती हत्ती सांगितले आहेत, एवढ्या सुवर्ण मुद्रा तुम्हाला ठेवण्याचा अधिकार. त्याला म्हणतात निश्रेयस. अभ्युदय आणि निश्रेयस एवढा अभ्युदय मान्य आहे, पण त्या सुवर्ण मुद्रा स्वप्नात येता कामा नये आणि जागेपणी सुवर्ण मुद्रा आहे म्हणून छाती फुकता कामा नये. अट काय घातली आहे त्यांनी. मग तुम्ही कितीही संपत्ती असू द्या तुमच्याकडे, पण ही अट आहे ते. असो, कुणाचं मन दुखावून पैसा मिळवणं चालत नाही. धर्मामध्ये अर्थशुची आहे. कायद्यामध्ये कसाही बसवून पैसा कमावला की जमत. धर्मामध्ये अर्थशुचीच आहे, शुद्धतेनेच तो कमवावा लागतो. म्हणून धनशुची, स्त्रीशुची आणि विचारशुची. धनशुची म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार. स्त्रीशुची म्हणजे पराव्या नारी माते समान. आणि तिसरं आहे विचारशुची, वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कोटिविही. या तीन शुची जो पाळतो त्याला ईशावास्य जाणण्याचा अधिकार आहे. नाहीतर ईशावास्य ही नुसती पोपट पंची होई. छान झालं काल प्रश्न विचारला की हे सांगा आम्हाला थोडस सविस्तर. आता आलंच तेवढं सांगणं. त्या वस्तूची इहलोकीची मालकी माझी आहे. मी कायम स्वरूपी मालक नाही. मी इथला भाडेकरू आहे. घर कोणाचं आहे? ईश्वराचं. जगत कोणाचं आहे? ब्रह्मांड कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. तिथे मी राहतोय. त्याच्या घरात मी राहतोय म्हणजे मी कोण आलो? भाडेकरू. भाडेकरूनी मालका एवढी निजास करावी का? आणि आम्ही केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या हातातलं ईश्वर तत्व मला प्राप्त व्हायचं राहून जातं. म्हणून दुसऱ्याचा विचार करू नका. त्यांनी तर एवढं कमावलं, त्याचं तर काहीच झालं नाही, तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही कसं कमावून काय व्हायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही ईश्वराकडून जगवले जात आहात एवढं लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी ईश्वराकडून जगवला जातो आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून स्वेच्छेने, नाईलाजाने नाही, त्यातून मोकळं व्हायचं आहे. प्रपंचात कायदे आणतो की नाही हो? घरातल्या मोठ्या माणसाचं ऐकलंच लावतो की नाही? मग श्री गुरूंच ते म्हणतात साधना कर, आम्ही करणार नाही. त्यांनी म्हटलं ग्रंथ वाचा, आम्ही वाचणार नाही. वेळच तर नाही मिळत. त्यांना सांगतो. कोणाला सांगतो? त्यांनाच सांगतो, अरे तू मनुष्यातून ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठी जन्माला आला मनुष्य देहात, आणि तुला वेळ कशासाठी नाही आहे? एका मालकाने एका नोकराला ठेवलं मजुरीवर आणि काम सांगितले. नोकर म्हणतो मला वेळच नाही हे काम करायला. तू मालक त्याला ठेवेल का हो? तो म्हणतो चल पुढचा जन्म पालीचा, किड्यांचा, पशु पक्ष्यांचा, तू मनुष्य होण्याच्या लायकीचा. म्हणून वेदविहित धर्माचे आणि कर्माचं पालन मला केलंच पाहिजे. त्याप्रमाणे तेन त्यक्तेन भंजितः,
त्यांनी माझ्या समोर जे काही दिलेलं आहे, माझ्या घरातली माणसं, माझी सांपत्तिक स्थिती, माझी आरोग्याची स्थिती, त्या स्थितीमध्ये मला राहता आलं पाहिजे. मग आता पितृधर्म सांभाळावा की नाही सांभाळावा? सांभाळावा. मुलांना मोठं करावं. पण मी होतो म्हणून मुलं मोठे झाले. गडबड कुठे आहे? व्यापामध्ये काहीच गडबड नाही आहे. खूपच व्यापात गडबड आहे. मुलांना मोठं केलंच पाहिजे, आपलं काम आहे. पण मी त्यांना मोठं केलं असं समजण्याची गरज नाही. आता एक धर्म सांगून देतो आणि पुढे चालतो. वैद्य धर्म सांभाळावा की न सांभाळावा? गरज नसताना टेस्ट कराव्या का? गरज नसताना सिझेरियन करावं का? काम होऊ शकत असतानाही फाईल बाजूला ठेवायची. तो भेटायला आल्याशिवाय त्या फाईलवर समजलं असेल सगळ्यांना. मग आता वैद्य धर्म हा वैद्यांनी स्वीकारलाच पाहिजे आणि रुग्ण धर्म हा रुग्णांनी स्वीकारला. पण आम्ही रुग्ण धर्म स्वीकारणार नाही. वैद्यांनी वैद्य धर्म स्वीकारला पाहिजे. कट प्रॅक्टिस करता येणार नाहीये. करता येणार आहे का? वैद्य धर्म जर स्वीकारला तर कट प्रॅक्टिस करता येईल का? ईश्वराच्या शासनामध्ये जर राहायचं आहे, श्रीगुरूंच्या अनुशासनामध्ये राहायचं असेल, तर वाम मार्गाने वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा पैसा मिळवता येणार नाही. मग कमी पैसा मिळाला तरी चालेल, पण मी चुकीच्या टेस्ट लिहून देऊन त्या कमिशन मधून काम माझं उत्पन्न काढणार नाही. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. जाऊ द्या. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, पारमार्थिक सत्तेत राहायचं आहे तर कसं राहावं लागेल? हो का? ढेड महार चांभार त्याचे राखावे अंतर या नाव भजन. दुसऱ्याचं अंतःकरण जपण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. मग दुसऱ्याची कीर्ती बघितल्यानंतर माझ्या अंतःकरणात पोटात दुखायला पाहिजे का? दुसऱ्याच्या चांगुलपणाचं कौतुक मला करता आलं पाहिजे. असं जर करत राहिलं तर माझ्या मधला मत्सर हळूहळू कमी होईल. एवढी मेहनत करावी लागते. पण काय आहे, बिना मेहनतीचं सगळं पाहिजे. भक्ती ती कठीण सुळावरील पोळी, निवडेल तो वनमाळी विरळा शूर. आम्ही आपलं नामस्मरण घेतो, आमचं सगळं झालं, आम्हाला शास्त्र बिस्त्र काही नको, म्हणायला मोकळे. जर हा अभ्यास केला नाही तर नामस्मरण कसं करायचं कळत. नुसतं ते अखंड नामामध्ये होते आणि आम्हाला थोडाही वेळ नाम घेता येत नाही, आणि जेवढा वेळ घेतो तेवढा वेळ आमचं मन बाहेर भटकत असतं. याला काय अर्थ? खरं की खोटं? इकडे नाम घ्यायचं, तिकडे टीका करायची. तेन त्यक्तेन भुंजिता, भगवंतानी दिलेलं भोगा, पण ती कमाई माझी आहे असं समजता कामा नये. अधिक कमावणारा माणसाला उच्चभ्रू समजता कामा नये. कमी कमावणाऱ्याला हलकं समजता कामा नये. एवढ्या सगळ्या आवरणांमधून मी जेव्हा बाहेर पडेल, त्यावेळेला मी पारमार्थिक सत्तेमध्ये राहतो. तेन त्यक्तेन भुंजिता. काय शब्द आहे? यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरहा. यदृच्छा लाभ संतुष्टो. यदृच्छेने लाभ झाला आणि त्या लाभावर संतुष्ट आहे. सुदामा आपल्या लाभावर संतुष्ट होता. कृष्णाकडे मागायला, तोंड वेंगाडायला, हात पसरायला सुदामा गेला होता का? वरून पोहे घेऊन गेला. कृष्णाला देण्यासाठी गेला, कृष्णाकडून घेण्यासाठी नाही गेला सुदामा. फाटक्या वस्त्रातलं जे काम, जागा चांगली आहे त्याच्यात थोडेसे पोहे घेऊन. आपण काय केलं असतं? आपला जर मित्र राष्ट्रपती असता, पंतप्रधान असतात, आपण काय केलं? पहिले तर त्याच्या बंगल्यात 4 दिवस राहायला मिळते म्हणून चला, बंगला पाहायला मिळतो म्हणून चला,
मुलाबाळांना कुठे नोकऱ्या लावून देतात आहे का ते बघा, आणखीन मला काही एजन्स्या मिळतात का, वगैरे वगैरे वगैरे. सुदामदेव म्हणून त्यांना सुदामदेव म्हणतात. श्रीकृष्ण भगवान आणि सुदामदेव यांची मैत्री आहे, मागायला नाही गेले. कृष्णाचा महाल एवढा मोठा, आणि माझी, जाऊ द्या, नेते लोकही आपल्या घराला झोपडी म्हणतात, तुम्हाला माहित असेल. पण सुदामदेवांची तशी नव्हती, खरंच झोपडी. एकदा तेनं त्यक्तेनं समजलं की निश्चिंतता येते, निर्भयता येते, वैभवाचा उन्माद होत नाही. वैभवाचा उन्माद होत नाही. मोठमोठे राजे ऋषी मुनींच्या झोपडीत जाऊन सल्ला मसलत करत असत. राजे कुठे जायचे? झोपडीमध्ये. ऋषी मुनी राजवाड्यात येऊन सल्ला नव्हते देत. राजे ऋषी मुनींकडे जाऊन काय करत होते? सल्ला मसलत करत असे. गावाच्या बाहेर, राज्याच्या सीमेच्या बाहेर विदुर महाराज राहत, महान भक्त. कृष्ण तिथे गेले, तिथे जाऊन कण्या खाली. दुर्योधनाकडे जेवण नव्हतं मिळत का हो? तेन त्यक्तेन, त्यांच्या सर्व सृष्टीचा मला त्याग करायचा आहे, आणि त्यांनी माझ्यासाठी जे दिलेलं आहे तेवढ्याचा मला भोग घ्यायचा आहे. मग त्यांच्याकडे कार नाही, पण तुला बस आहे ना जायला, जा की बस. आम्हाला कार बीर नको, आम्ही आपले बसनीच जाणारे बरे, असं म्हणायची गरज नाही. पुन्हा काय आहे, उपद्व्याप कुठे होतो सगळा. कार घेऊ शकत नाही, पण त्याची कार मी पाहू शकत नाही, असं होता कामा नये. ईश्वराने तुझ्यासाठी जे सोडलं त्याचा तू अनुभव घे, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करू नको. अगा तयासी जे विहित, ते ईश्वराचे मनोगत, ते केली या निभ्रांत सापडेची तो. तेथे आपुलेनी विहिता, उपाय असे गे न विसंबिता, ऐसा कीजे की जगन्नाथा. कसं वागायला पाहिजे? परमार्थाच्या नावाने काम चुकारपणा न करता, चोख सुंदर उत्तर. करता आलं पाहिजे. एखादी केस आपल्या कार्यक्षमतेत नसते, कार्यक्षमतेत नसते, नाही देऊ शकत आहे, माझ्या होमिओपॅथीच्या औषधाने मी बरा नाही करू शकत आहे, सांगायचं तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा. पण ते ॲलोपॅथीचे औषधं द्यायचा मला अधिकार नाही. त्या चौकटीत मी शिरायचं नाही, पेशंटला त्याच्याकडे पाठवा, त्याचं भलं झालं पाहिजे. आपणच 2 प्रिस्क्रिप्शन तेही लिहून घे, अनालिसिस घेऊन घे, हे करून घे, नाही, मग चुकूच आपण. असो, ईश जगतामध्ये मला काय करायला पाहिजे? तेन त्यक्तेन. आणि जर असं राहिलं तर योगक्षेमम वहाम्यहम, त्याचं वचन आहे. पण योगक्षेम म्हणजे फक्त पोटापुरता देतो असं नव्हे. योग शब्दाचा अर्थ जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य, क्षेम शब्दाचा अर्थ दृढ आणि अपरिवर्तनीय अनुभव. आम्हाला फक्त योगक्षेम एवढा खाण्यापुरताच माहिती. योगक्षेमम वहाम्यहम तो आहे, तो आमचा योगक्षेम सांभाळतो. आणि दुसरा आम्हाला योगक्षेमाचा अर्थ आहे दिवा विझून देणे, LIC. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबांना आम्ही संरक्षण, आर्थिक संरक्षण पुरवू. एवढ्या पुरता भगवंत नाही बोलले हो योगक्षेम. जीव ब्रह्मैक्य याला योग असं म्हणतात, आणि ते दृढ आणि अपरिवर्तनीय होणं याला क्षेम असं. नारद भक्ती सूत्रात सुद्धा यो विविक्त स्थानम सेवते, या सूत्रामध्ये योगक्षेमम शब्द आहे. या अर्थाने आहे. भक्तीमध्येही योगक्षेम असा आहे, ज्ञानामध्येही योगक्षेम असा आहे.
आम्ही फक्त खाण्यापुरता समजतो. खाण्यापुरता आहेच. जन्मल्याबरोबर मातेचं दूध तो निर्माण करतो. गरज संपताच तोच बंद करतो. खरं की खोटं? पण आम्ही कमावतो ना, आम्ही खातो ना, आम्ही मिळवतो ना, आम्ही नसतो तर काही झालं खरं नसतं. नेहमी मुलांना सांगतात एक बाब, आम्ही करतो याच्याकडे लक्ष द्या. आम्ही नसतो तर तुमचं काय झालं असतं? आम्ही नसतो तर तुमचं काय झालं? 4-5 वेळा ऐकल्यावर मुलं म्हणतात, एकदा बाबा जाऊन तर बघा. मग कळेल काय झालं असतं. मग पुन्हा चीड येते. चांगलंच झालं असतं. तुम्ही नसते तरी तेवढंच चांगलं झालं. पण असं बोलू नये. उत्तम रीतीने प्रतिकार करा. म्हणून त्यांनी भोगण्याची मला कला दिलेली आहे. उत्तम रीतीने उत्तर द्यायला काय हरकत आहे? तुम्ही जाऊन तर बघा बाबा असं म्हणण्यापेक्षा. खरंच बाबा तुम्ही शिकवलं म्हणून आमचं चांगलं झालं. पण आता काय प्रसंग प्रत्यक्ष भोगत असताना ही शांती टिकवता येणं ही एक कला आहे. आणि ही कला ज्याला नाही जमत ना, त्याला ईश्वराच्या जगतात आनंद नाही घेता येत. तेन त्यक्तेन भुंजीतः. माझ्या काळाबद्दल सांगतो. आत्ताच्या काळाबद्दल नाही बोलत. दिवाळी आली की अनेक शेजार पाजारच्या घरी फराळाला बोलवले जातात. 2-2, 4-4, 5-5 घरी ठरलेले आयटम होते. शंकरपाळे, करंजी, चिवडा, लाडू. चांगला जर आर्थिक स्थितीत असेल तर लाडू, नाही तर शंकरपाळे, करंजी, चकल्या, चिवडा. तरीही सगळ्या घरी आरामात दाबून खाल्ल्या जातच. पण आता काही लोकांची सवय होती. काय नेमकं एकाच दिवाळीच्या एकाच दिवशी सगळे 4-5ही घरं बोलवतात. वेगवेगळ्या दिवशी बोलवलं तर काय बिघडलं? त्या घराला काय माहित की या घराने बोलवलं. तुला खायचं असेल तर खा, नाही तर नाराज कशाला होतोय? तेच तेच खावं लागतं, व्हेरायटी नाही मिळत. इतक्या तक्रारी. अरे तुला त्यांनी त्याच्या घरी फराळाला बोलव, त्या फराळाचा तू आनंद घे. तुला नसेल खायचं तर न खाऊन आनंद घे, की त्याला या निमित्त सगळ्यांमध्ये मला जाता आलं, सगळे मिळून आपण एकत्र तर बसलो. मी नाही खाऊ शकत आहे, पण आपण सगळे एकत्र गप्पा टप्पा तर केल्या खाण्याच्या निमित्त. असा आनंद घ्यायला काय अर्थ? सगळ्यांच्या घरी चिवडा चिवडा असतो आणि तेच तेच खाऊन कंटाळ येतो. इडली तरी पाहिजे, डोसा तरी पाहिजे. हे जुन्या लोकांनी जे सणवार नेमले ते फक्त खाण्याचा सोस आहे म्हणून नेमले. असे नावं ठेवणारे जे आहेत जुन्या लोकांना, त्यांच्या घरचा फ्रीज 12 महिना भरला असतो. जुने लोक खाण्याच्या सोसासाठी सणवार करत होते म्हणणारे, निदान चतुर्थी पुरताच मोदक खात होता तो, महालक्ष्मी पुरताच करंजा खात होता तो. आता 12 महिने फ्रीज भरला असतो. मग हे म्हणणाऱ्याला अधिकार आहे का होतो? तो सणवारापुरता तरी खातो. आणि तेही ठरलेलं होतं की महालक्ष्मी आल्या की करंज्या, पात्या, पुरणपोळी, गणपती आले की मोदक. असे काही ठराविक सण होते, त्या सणांना पुरणपोळी, अशा ठरलेल्या गोष्टी असायच्या. त्यावेळेला ते खायचे. त्यांना सोस म्हणायचं आणि आपल्या फ्रीजला रिकामा राहू द्यायचं नाही. हे कोणी शिकवलं? नावं ठेवताना आपण काय करतो याच्याकडे तर लक्ष द्या. ते न त्यक्ते न भुंजीता. दिवाळी सुद्धा आनंदात साजरी नाही करतायत 4 दिवस. एवढेच फटाके मिळाले, आजकाल फारच महाग झाले. आता काही ते परवडत नाही. जेवढे परवडतं तेवढे आण आणि जे आणले ते आनंदाने फोड. बस. ताकदीच्या बाहेर आणू नको, म्हणजे कुरबुर करायचं काम नाही पडत. पण आम्हाला तेन त्यक्तेन वंजिता.
आम्हाला ते कुरबुर केल्याशिवाय कुठलीही गोष्ट घेणं सवयच नाही लावली. मग आम्ही आनंदाने भोग घेऊ शकणार आहे? आम्हाला कोणत्याच गोष्टीचा भोग आनंदाने घेता येत. बसमध्ये बसलो, खिडकीच नाही मिळाली. रेल्वेमध्ये बसलो, ते स्टेशनवर ते डोसा आणि हे गरम वस्तूच नाही मिळाली. नेहमी काय नाही मिळालं याच्याच मागे लागतो. काय मिळालं हे बघ ना. काय नाही मिळालं याच्या मागे लागून काय करतोय? ते न त्यक्ते न म्हणजे काय? एका डोळ्याने आंधळा होता. भीक मागत फिरत होता आणि म्हणाला, काय करावं, देवानी मला एकच डोळा दिलाय. देव निर्दयी आहे, निष्ठुर आहे, असा आहे तसा आहे. एका श्रीमंत माणसाने ऐकलं आणि सांगितलं, अरे इकडे ये, तुला किती पैसे पाहिजे तेवढे देतो. तुझा एक डोळा मला देऊन टाक. किती लाख पाहिजे तुला? त्याला चूक उमगली. तो म्हणाला, देवानी मला खूप दिलाय. दोन्ही डोळे न देता जर राहण्यापेक्षा एक डोळा दिलाय. मला दिसताय सगळं. देवानी मला खूप दिलाय. मला काही नको. देवा तू मला खूप दिलाय. बघण्याची दृष्टी विकसित करून घ्यावी लागते. तेन त्यक्तेन भुंजीथा. आम्हाला भोगता आलं पाहिजे हो त्यांनी दिलं. जोडीदाराचा स्वभावच चांगला नाही. दोन्ही बाजूनी बोलतोय. तुझ्या प्रारब्धाने तुझा जोडीदार आणि त्याचा तसा स्वभाव आलेला आहे, पक्क लक्षात ठेव. तुझ्या प्रारब्धाने रेम्या डोकं मुलं आले आहेत. रेम्या डोकं म्हणजे रिकाम्या डोक्याचे. ट्युशन लावून काहीतरी भरलं गेलं तर भरलं गेलं, नाही तर रिकाम्या डोक्याचे. जे आहे ते ऍक्सेप्ट कर ना. तुझा मुलगा क्लर्क झाला, काय हरकत आहे? क्लर्कचं जीवन त्याचं, त्याच्यात तुझं राहण्याचं ऍक्सेप्ट कर. 2 BHK तर 2 BHK, नाही 3 पाहिजे. जे आहे त्याच्या समाधानाने राहा ना. आमच्या गावाला कसं मोठे घर आहेत आमच्या यवतमाळात. पुण्यात कसे 2 BHK मध्ये राहावं लागतं. मग जा यवतमाळात राहा. नाही मग ते पुण्यात नाही राहणं होत, मग लहान घरात राहा. कुठेतरी आनंदाने तर राहा. ते न त्यक्ते न भुंजीथा. त्यागाने भोगण्याची कला आहे. कला कशी आहे? त्यागाने भोगण्याची इच्छा कला आहे. आणि ही कला आम्ही शिकून घेतली पाहिजे. ही कला आम्ही आत्मसात केली पाहिजे. काकांनी नाही हो घरावर स्लॅब टाकण्याचा विचार केला कधी. टाकता नसती आली का? जे आपल्याला कळतं ते काकांना नसेल कळलं का? कोल्हापूरमध्ये एखादा प्लॉट घ्यावा, पुण्यामध्ये एखादा फ्लॅट घ्यावा, असं त्यांना कळलं नसेल का? पण त्यांनी नाही केलं हो कधी. आम्ही केलं त्याच्यातही समाधानी नाही. आम्ही करूनही समाधानी नाही. मला कळतच नाही. समाधान गमावण्याचे स्पेशलिस्ट हवं. माणूस फजितखोर प्राणी आहे काकांचं वाक्य. समाधान गमावण्याचा स्पेशलिस्ट आहे मी. हे असंच का केलं? वरणच का केलं? भाजीच का नाही केली? तोंडल्याचीच का केली? भेंड्याचीच का नाही? लहान मुलांनी असं म्हटलं तर आपण समजू शकतो. आम्ही ते न त्यक्ते न पाणी फिरवतोय ना. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षांदेही च पार्व सहनावतु सहन गुण. कशासाठी म्हणतोय? हरिरन्नम प्रजापते हे कशासाठी म्हणतोय? समोर वाढलेलं भिक्षांना आनंदाने खाण्यासाठी म्हणतोय. मग त्यात मीठ कमी असो की तिखट जास्त, मला आनंदाने खाता आलं पाहिजे. जे खाणं वर्ज्य आहे ते नाही खाऊ. माझ्या म्हणण्याचा अर्थ सगळ्यांना कळलेला आहे. तरीही त्यातल्या त्यात चांगला अर्थ सांगतो की डॉक्टरनी गोड खाऊ नको सांगितलंय डायबिटीस असल्यामुळे. तेवढं नाही खायचं. अन्नाला पाणी फिरवण्यापूर्वी सांगायचं, गोड मला प्रकृतीला डॉक्टरनी पथ्य म्हणून वर्ज्य सांगितलेलं आहे, तेवढं मी पानातनं बाजूला काढून ठेवतो
आणि मग बाकी जेवतो. मग त्या ठिकाणी तेनं तक्तेनं भुंजित हा वाढलाय तर खाऊन घ्या, हे असं नाही करायचं. साधन शुचिता, अन्न शुचिता आणि धर्म शुचिता, ह्या गोष्टी आम्हाला जमल्या पाहिजे. नुसतं धन पडून सुद्धा चालत नाही, ते लोकांच्या कल्याणार्थ वापरलं पाहिजे. त्यागातून भोगा, त्यागातून भोगा. जेवण मिळालंय ना, 2 घास द्या हो कोणाला. पैसे मिळाले आहे ना, रेल्वे स्टेशनवर, बस स्टेशनवर कुणाला 10 रुपये द्या. त्यानंतर येणाऱ्यांना नका देऊ. एकाला 10 रुपये द्या, त्याचा निदान चहाचा कप तरी झाला पाहिजे. आठाणे काय देता? देण्यासाठी आठाणे बाजूला करून ठेवायचे. आम्हाला त्याग करायची सवय नाही, त्याग केल्यासारखा दाखवायची सवय. प्रेझेंट कमी पैशाचं असलं पाहिजे, पण मोठं दिसलं पाहिजे. काय सवय आहे प्रापंचिकाची? हलकं ताट घ्यायचं वजनानी, पण ते पसरट दिसलं पाहिजे. त्याच्यात भात कालवायला गेलं की ते रपकन खाली जातं, पडकन तो भात उडतो अंगावर. त्याग सुद्धा व्यवस्थित करा ना. लग्नाला जायचं असतो, लग्नाचा कापड घ्यायला जायचं असतं, तर पहिले देवाचं कापड घेतो. किती हलकं असतं ते माजरपाट. नंतर ते घेतलेले कापड कसे असतात. मग देवाचं कापड हलकं कशासाठी? देवाच्या सुपाऱ्या निकृष्ट कशासाठी? देवाच्या खारीक बदामाद्या कशासाठी? परवा माझ्याकडे प्राणप्रतिष्ठा झाली. त्याला माहिती होतं, कारण की ते पूजेचंच दुकान होतं. यवतमाळात एक असं दुकान आलेलं आहे की जिथे पूजेचंच आहे, राणा प्रताप नगरामध्ये. त्याच्याकडे धोतर आहे का विचारलं, तर त्यांनी हो दाखवलं. मी म्हटलं हो, हे खूपच खराब क्वालिटीचे आहे. म्हणे देवाच्या पूजेला पाहिजे ना. अरे म्हटलं असं नाहीये. चांगल्या प्रकारचे नसतील तर तुम्ही नाही म्हणा, पण असे हलके धोतर नका देऊ. म्हणे लोक चांगले नेतच नाही, म्हणून आम्ही हलकेच ठेवतो. एक आहे आमच्याकडे चांगल्या प्रकारचं, हवं असेल तर मग ते 2 होते, ते दोन्ही घेऊन आले. ते न त्यक्ते न भुंजिता, देवाला कसं द्यायचं? समोरच्याला मंदाताईंकडे साधं कोणती गोष्ट बघा, साधं जेवायला मंदाताईंनी बोलवलं तर कसं वाढतात बघा, काय मेहनत घेतात बघा. अहो ताटाच्या भोवती रांगोळी, रंगीत रांगोळी, वेगवेगळ्या रंगाचे फुलं भरलेले, काय मेहनत करतात मंदाताई एका व्यक्तीला जेव घालण्यासाठी. पण जिन्नस तर करतातच करतात, पण रांगोळी ताट पाटापासून इतका इतका आपल्यासाठी त्रास घेतात, आपण लाजून जातो. आम्हाला ह्या गोष्टी दिसतच नाही. भुंजिता हा म्हणजे उपभोगणे, उपभोगणे, त्याग करून त्याचं संरक्षण, आत्मतत्वाचं नीट संरक्षण करून घेणे. अनात्म वस्तूचा उपभोग घेत असताना आत्मवस्तूच्या चिंतनात तो उपभोग घेतला पाहिजे. म्हणजे काय आहे? 2 मिनिटं हा एक मुद्दा सांगून मग आपण थांबूया. अनात्म वस्तूचा उपभोग घेत असताना आत्मवस्तूचा कसा हे घ्यायचा? जेवायला पदार्थ झाले, आता ते सगळं बोलून झालं. मग आता मला जे मिळत असलेलं अन्न आहे, ते खाल्ल्यानंतर मिळत असलेला जो आनंद आहे विषयानुलक्षी, हा आनंद मूळचा आत्मानंद आहे, विषयाच्या निमित्ताने निर्माण झालेला आहे. मूळचा काय आहे? इतका विचार करायला शांतपणे जेवावं लागेल की नाही? शांतपणे म्हणजे 2, एक जे वाढलं ते शांतपणे खायचं, आणि जेवायला वेळ पाहिजे. आजकाल वेळच नसतो जेवायला. तुम्ही पोळ्या बांधून द्या, आम्ही भाजी विकत घेतो. काय कुत्रे मांजरं चांगलं जेवतात, डोळे बंद करून ती पूर्ण अन्न संपेपर्यंत खाते. याला वेळच नाहीये.
मग आता मला जो अन्नाचा उपभोग मिळतो आहे तो आत्म्याच्या सत्तेवर मिळतो. म्हणून प्रत्येक विषय सुख हे आत्मसुखाच्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. विषयात सुख नाही, विषयात सुख असूच शकत नाही. आता या सुख शब्दाचा अर्थ सौख्य असा. विषयजनित सुख आहे, सौख्य होणार नाही. कळतंय का माझं म्हणणं? कडबा खाण्यात सुख असतं तर माणसाने कडबा खाल्ला असता की नाही? पण नाही ना खात. पाला खाण्यात सुख असतं तर माणसाने पाला खाल्ला असता की नाही? नाही ना खात. म्हणजे विषयात सुख नाहीये, विषयात सुखा व भास आहे. आत्मसुख विषयाच्या निमित्ताने पुनर्जागृत होतो. कारण आमचं ते लोपलेलं असतं म्हणून. ते कायमच तेवत ठेवण्याकरता गुरूंचा अनुग्रह घ्यावा लागतो आणि नंतर ती ठिणगी आम्हाला पेटवून प्रज्वलित करावी लागते. अनुग्रह कशासाठी आहे? त्यानंतर त्या अनुग्रहाचं रूपांतर कशामध्ये झालं पाहिजे? अखंड आत्मानुभवात झालं पाहिजे, दृढ अपरिवर्तनीयत्वात झालं पाहिजे. आत्म्याचं संरक्षण मला करता आलं पाहिजे. आत्मा संपतो का हो? नैनम छिन्नंती शस्त्र आणि नैनम दहती पावका. आत्मा संपत नाही, पण अज्ञानाने आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. सूर्य नाही गेला, आम्ही डोळे मिटले. सूर्याला बघायचं असेल तर डोळे उघडे ठेवायचे, म्हणजे सूर्यप्रकाश आणि सूर्याचं आम्ही संरक्षण केलं असा त्या संरक्षण शब्दाचा अर्थ आहे. बाजूला भालदार चोपदार उभे आहे, बंदूक घेऊन लोक उभे आहे, असा संरक्षणचा अर्थ नाही आहे. मी आत्मा आहे ही वृत्ती अखंड जागी ठेवणे, याला आत्म्याचं संरक्षण करणं. आणि मग त्या आत्मस्वरूपाचा भोग घ्यायचा आहे विषयाच्या निमित्तानं. कोणत्या विषयाच्या निमित्ताने? तेन त्यक्तेनं, त्यांनी दिलेल्या. भोग भोगूनही मी भोगता नाही, मी अभोगता आहे, हा त्यातला भाग आहे. कुंजित हा शब्दामध्ये हा भाग अभिप्रेत आहे. सतत अधिष्ठानाचे जाणीवेला घट्ट पकडून राहणे. तीन प्रकारचे भोग असतात. एकाला भोग संबंध म्हणतात, एकाला भाव संबंध असतात. प्रत्येक वस्तू स्वतःच्या इच्छेनुसार स्वीकारणे, त्याला भोग संबंध असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीत आपलीच इच्छा आहे करायची आणि भोगण्याचाच प्रयत्न करा. हिमालय पाहायला गेला, बर्फाच्छादित एवढा मोठा पहाड पाहिला, त्याच्या मनात विचार येतो मी आईस फॅक्टरीच काढतो. अरे बाबा, तू आनंद घे ना त्या हिमालयाचा. आईस फॅक्टरी काढायचा विचार कशाला करून राहिला? त्या भगवंताची फॅक्टरी बघणं कशी आहे. पण नाही, हे असे जे लोक असतात भोग संबंध, ते थोड्या काळ वापरतात आणि त्याच्यानंतर फेकून देतात. यूज अँड थ्रो मेंटॅलिटी तयार झाली. यूज अँड थ्रो, आपल्या कामापुरता वापरा, त्यानंतर सोडून द्या. माणसाशी संबंध सुद्धा कामापुरता ठेवतात, नंतर चला आम्हाला तुमची गरज नाही म्हणून विवाह पद्धतीतून आता कोणीकडे चालले आहे? लिव्ह इन रिलेशनशिप कडे जीवन वळत आहे. यूज अँड थ्रो मेंटॅलिटी आहे. हे ना त्यक्ते न भुंजित, जगावं जीवन आनंदाने. फॉरेनचे लोक म्हणतात एकाच व्यक्ती बरोबर तुम्ही आयुष्य कसं काढू शकता? अरे मूर्खा, तुला समजलंच नाही. तू काय करशील? तू काय करशील? दुसरा संबंध आहे भाव संबंध. आपण आणि वस्तू यांचं नातं तयार करायचं आणि मग त्यात आनंद निर्माण करायचा.
शकुंतला वृक्षाला भाऊ मानत असे. शकुंतला वृक्षाला भाऊ मानत असे. वृक्षाला आपले सवंगडी मानत. शकुंतलेचे सवंगडी वृक्ष होते नेहमी. ती कायम वृक्षाबरोबर खेळायची. केवढं वृक्ष प्रेम आहे बघ. तिला सवंगडी मान. वृक्षवल्ली आम्हा सोयरी जनचरी. त्या वृक्षामध्ये परमेश्वराला बघण्याची क्षमता संतांनी आम्हाला सांगितली. झाडे लावा झाडे वाढवा म्हणजे पाऊस पडेल या मतलबासाठी नाही सांगितलं. त्यात परमेश्वराला बघाय. म्हणून वटवृक्षाची पूजा, म्हणून पिंपळाला अश्वत्थ वृक्ष म्हटलं, म्हणून तुलसीला. तुळशी वाढवली म्हणजे मग खूप पाऊस पडेल असं नसतं. मग काही जण ऑक्सिजन मिळेल असं सांगतात वैज्ञानिक. त्या दृष्टीने नाही, त्यात परमेश्वर बघायचा आहे. विज्ञानाच्या दृष्टीतून वृक्षाला बघायचं नाही आहे, परमेश्वराच्या दृष्टीतून त्याला बघायचं आहे. याला भाव संबंध असं म्हणतात. आता वृक्षाला बघितलं म्हणजे वटसावित्री आठवते. नागाला बघितलं की नागपंचमी आठवते. बैलाला बघितलं की पोळा आठवतो. बघा आपण कसं कसं स्वतःला डेव्हलप करतोय. धर्माने आपल्याला कसं डेव्हलप करून दिलं. मग बैलात सुद्धा काय बघा तुम्ही, परमेश्वराला बघा. त्याला काडी मारू नका. एक दिवस सवय केली की हळूहळू नेहमी करता सवय करताय. त्याच्याकडनं काम करून घेता येतं, पण त्याला मारलंच पाहिजे अशातला काही भाग आहे का? त्याला ती तुतारी टोचलीच पाहिजे अशातला काही भाग आहे? जग दिसूनही त्यातील ईश्वर तत्व अधिष्ठान रूपतेचा आनंद भोगायला शिका. तेन त्यक्तेन भुंजिता. वाहत्या नदीचा आनंद घ्या, बघत्या समुद्राचा आनंद घ्या, बर्फाच्छादित पहाडाचा आनंद घ्या, गार हिरवळ असलेला आनंद घ्या. सर्व माणसांना पाहता क्षणीच आनंद घ्या. छान, इतक्या जणांची भेट झाली, किती चांगलं झालं. असं ज्या वेळेला मा गृध तस्य स्वी धनम. इथे गृध शब्दाचा अर्थ गिधाड आहे. दुसऱ्याच्या शिकारीवर आपला ताव मारण्याचा विचार करू. शिकार कोणाची असते? दुसऱ्याची असते. झाडं कोणी लावली आहेत? वाकडी काडी गाडी घेऊन कोण चाललाय? गुलाबाचे फुलं ओरबडून कोण घेत आहे? परिश्रमा व्यतिरिक्त आलेलं धन माझं नाही. घामाच्या मिळकतीने मिळालेलं माझं आहे. एखादं धन मिळवित असेल तर त्यात कौशल्य आहे, पण उरबडत असेल तर मा गृध करू नकोस. गिधाड्यासारखं जगू नकोस. म्हणून दुसऱ्याचा यश कीर्ती संपत्ती प्रतिष्ठा मला मान्य नाही. अशा पद्धतीने जर वंजित हा शब्द आम्हाला लक्षात आला तर आमचं जीवन आनंद रूप होतं. कालच सांगितलं, धन लक्ष्मीचं आणि देह काळाचा. मग या धनावर आणि देहावर आम्ही आमची सत्ता दाखवावी का हो? ईश्वरावर माझी सत्ता असेल का? लक्ष्मी जमवण्याच्या मागे लागू नये. ती विष्णूची पत्नी आहे, त्याची अर्धांगिनी आहे. मग कामापुरता तिचा वापर करावा आणि मोकळं व्हावं, पण हव्यास करण्याचं काही कारण नाही. शरीरही त्याच दिलाय. हळूहळू आम्ही त्याग करायचं शिकलो पाहिजे, आणि तो जर करता आला तर आमचं जीवन आनंदमय होऊन जाईल. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विद्धन. आता आज हा श्लोक पूर्ण झालाय. उद्या आदरणीय संजीवनीताई श्रीखंडे या दुसरा अध्याय घेणार आहे. तिथं प्रज्ञापूर्वीपर्यंत 53 श्लोकांचा सार घेणार आहे. तो आपण ऐकूया.
आणि सोमवारी सकाळी आता कुर्वन्य वेह कर्माणी हा श्लोक आपण प्रारंभ करूया. आज या ठिकाणी आपण थांबतो. 10 मिनिटं वेळ झालाय, क्षमा करा. राम कृष्ण हरी.